तंदूर भट्टी नावातच अंगार आहे, पण ही भट्टी बनवण्यासाठी काय लागतं, कशी बांधतात आणि कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात हे आपण आज जाणून घेऊया. तंदूर भट्टी बनवत असताना सगळ्यात पहिले लागतो तो मजबूत पाया. त्याला आपण बोलू शकतो की 9 इंचाच्या चारी बाजूच्या भिंती. त्या रेती, सिमेंट आणि गिट्टी यापासून बनवल्या जातात. याचं सर्व मिश्रण करून एक घन पाया तयार केला जातो, जो उष्णता आणि भार सहन करू शकेल. पुढे लागतो तो गंगोत्रीचा दगड. त्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये गारगोट देखील म्हणू शकतो. हा दगड उष्णतेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तंदूर भट्टीचे आतील भाग गंगोत्री दगडाने आच्छादले जातात, जेणेकरून उष्णता टिकून राहील आणि अन्नात खास तंदुरीची चव येईल. त्यावर लावले जातात काचाचे तुकडे. आपल्याला जितके जास्त होईल तितके काच आणायचे आहेत. त्यानंतर दगडी मीठ, आपण त्याला खडी मीठ सुद्धा बोलू शकतो, या सर्वाचं एक मिश्रण आपण तंदूर भट्टीच्या बाहेरील बाजूस एक रचना करून घ्यायची आहे त्याची, जेणेकरून उष्णता परावर्तित करतो आणि भट्टी लवकर तापवतो. मीठ आणि काच हे मिसळून तयार झालेला जो लेप आहे तो तंदूरला चिटकवण्यास मदत करतो व त्याची चव तशीच राहते. शेवटी आपल्याला त्यामध्ये रेतीचा वापर देखील करायचा आहे. काच आणि मीठ तसेच रेती आणि गारगोट हे सर्व मिश्रण व्यवस्थितरित्या आपण थापीच्या साहाय्याने सगळीकडे बरोबर 1 फीटाच्या अंतरामध्ये भट्टीच्या चहूबाजूने झालेला आहे का हे आपल्याला पाहून घ्यायचं आहे. शेवटी संपूर्ण भट्टी रेतीच्या मातीच्या मिश्रणाने लेपून घ्यायची आहे, जेणेकरून उष्णता कमी होऊ नये, भट्टीतील उष्णता जास्त वेळ टिकावी. ही खरी तंदुरी भट्टीची रचना आहे, जी परंपरेतून आलेली आहे, पण आजही प्रत्येक तंदूर प्रेमीच्या हृदयाजवळची. तर मित्रांनो, ही भट्टी म्हणजे केवळ एक ओव्हन नाही, तर ती एक कला आहे. तिच्या मागचं विज्ञान खूप मोठं आहे आणि त्याची रचना समजून घेतल्यावर प्रत्येक घास आपल्याला ताजातवाना वाटतो. तंदूर भट्टी भारताच्या रांगड्या चवांची खरी ओळख आहे.